मुंबईतील प्रसिद्ध व सिद्धिविनायक मंदिराच्या प्रस्तावित कॉरिडॉर प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या नरदुल्ला टँक मैदानावरून आता नवा वाद उफाळून आलाय। या मैदानावर प्रस्तावित असलेल्या पार्किंगच्या जागेला स्थानिक नागरिकांनी तीव्र विरोध दर्शवला असून ठाकरेंची शिवसेना या प्रश्नावरती चांगलीच आक्रमक झाली आहे। मैदान वाचवण्यासाठी सिद्धिविनायक मंदिराशेजारच्या परिसरात आमदार महेश सावंत आणि नगरसेवक निशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं। यावेळी आमदार महेश सावंत यांनी पालिका अधिकाऱ्यांना फोनवरून खडे बोल सुनावले। मैदानातील अतिक्रमण तात्काळ काढण्याचे निर्देशही दिले। सर, इकडे कॉरिडॉर पार्किंग प्रस्तावित आहे। आधीच मुंबईमध्ये मोकळ्या जागा कमी होत आहेत आणि त्या ज्या आहेत त्या देखील अशा प्रकारे आंदोलन दिलं जात आहे। आजच आम्ही सामनामध्ये वाचलं, काहीतरी त्यांची 28 कि 29 तारखेला मीटिंग होती, म्हणजे चेंज ऑफ रिझोल्युशन असाच काहीतरी सुधार समितीमध्ये काही मैदानांचा त्यांना चेंज ऑफ रिझोल्युशन चेंज करून बिल्डर ज्यांना द्यायचा विचार आहे। त्यात आदित्य साहेबांची सुद्धा स्टेटमेंट आहे, मुंबईचा श्वास मैदान म्हणजे मुंबईचा श्वास आहे, तो कुठेतरी हे हरवतात आहे। आणि त्या पद्धतीने आज नरदुल्ला टँक मैदानात आम्ही आलो। का आलो? कारण तिथे कुठेतरी काम चालू होतं, अंडरग्राऊंड काम पार्किंगचा। आम्हाला सोयी सुविधाबद्दल विरोध नाही, पण लोकांची चर्चा करा, इकडच्या खेळाडूंची चर्चा करा, लोकप्रतिनिधी चर्चा करा की बाबा कशा पद्धतीने काम कर। डायरेक्ट आला आणि मशीन लावले म्हणजे यांच्या वडिलांची प्रॉपर्टी झाली असं झालं आहे। पालिका अधिकाऱ्यांना तुम्ही आताच फोनवरती झापलेलं आहे, त्यांचं काय नेमकं म्हणणं आहे? ते आता टोलवाटोलवी करतात आहे। वॉर्ड ऑफिसर बोलतो आत्ताच आम्हाला हातात मिळाला अंगारकीला, हा मिळून माझ्याकडे लेटर आहे, त्यांना मी स्वतः म्हणजे यांच्या अगोदरचे वॉर्ड ऑफिसर होते त्यांना लेटर दिलेलं आहे। 1-1.5 वर्षापूर्वी हँडओव्हर केलेला मैदान आहे। आम्ही त्यांचा पाठपुरावा करतो की मेट्रोचा सामान काढा। आता तुम्हाला जर हँडओव्हर केला असेल तर मेट्रोचा सामान कशाला ठेवताय? आंदोलनानंतर पालिकेच्या अधिकाऱ्यांचे डोळे उघडतील असं वाटतं आणि ते जो निर्णय तो मागे घेतील। डोळे उघडले नाही तर आम्ही उघडवणार आणि त्यांना दाखवणार शिवसेना का असते आणि शिवसेनेची भूमिका काय असते, शिवसेनेचा आमदार काय करू शकतो, शिवसेनेचा नगरसेवक काय करू शकते, प्रभादेवीकर जनता काय करू शकते हे दाखवणार, आम्ही दाखवून देणार। ती दिशा वेगळी असेल आंदोलनाची। पालिकेने घेतलेला निर्णय मागे घेतला नाही, हे मैदान खेळासाठी मोकळं केलं नाही तर यापेक्षाही मोठं आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट आसिफ खानसह सचिन गाड, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।